पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्राचा बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली ई-केवायसी करण्याची मुदत बुधवारी संपुष्टात येत आहे। आता केवायसीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे 7 ते 60 लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे। बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिना 1,500 रुपये दिले जात होते, पण त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। त्याशिवाय जिल्हा परिषद तसेच पोलीस खात्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। सुमारे 2,45,00,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या, पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरही आर्थिक भार आता असह्य होऊ लागल्यानं लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी ई-केवायसी सक्तीची केली आहे। 31 डिसेंबर नंतर ई-केवायसी मध्ये कोणताही बदल शक्य होणार नाहीयेत। सप्टेंबरमध्ये योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी 13 प्रमुख पॅरामीटर्स असलेली ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेअंतर्गत लाभ वितरण अधिक सोपं आणि पारदर्शक पद्धतीनं होईल। महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.3 कोटींहून अधिक लाभार्थी नोंदणीकृत आहेत। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या योजनेच्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहतात।